आंदोलनस्थळी विराट मोर्चा काढण्यात येतोय विरोधकांकडून। हा मोर्चा फक्त विरोधकांचा नसून सर्वपक्षीय नेत्यांना देखील या मोर्चासाठी येण्याचं आवाहन राज ठाकरेंनी देखील केलं होतं। त्याचसोबत इतर काही महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांनी देखील हेच आवाहन केलं होतं। त्यामुळे पुढच्या काही काळात हे स्पष्ट होईल, सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनस्थळी कोणी दाखल होतंय का ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण मतदार यादीतील घोळ असो, दुबार नावं, मतचोरीच्या आरोपांवर विरोधी पक्ष आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोठा मोर्चा काढतात। सत्याचा विराट मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलं। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे पक्ष नेतृत्व असो, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह या सत्याच्या मोर्चासाठी आंदोलनस्थळी काही वेळातच दाखल होतील। मुंबईतल्या दादर स्थानकातली ही ताजी दृश्य सध्या तुम्ही पाहू शकताय। दादरहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल, या लोकलनं प्रवास करणार आहेत राज ठाकरे। अनेक वर्षांनंतर मुंबई लोकलनं प्रवास करणार असल्याची माहिती समोर येते। आपण पाहू शकतोय कार्यकर्त्यांची देखील या दादर स्थानकात गर्दी झालेली आहे। माध्यमांचे प्रतिनिधी देखील आहेत। त्याचसोबत मुंबई पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात आहे, सुरक्षा रक्षक आहे। आणि कार्यकर्त्यांच्याच आणि सुरक्षा रक्षकांच्याच गराड्यात राज ठाकरे माध्यमांसोबत देखील बोलतायत। मतदार यादीतील घोळ असो किंवा दुबार नावांचा आरोप असो, या सगळ्याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे। महाविकास आघाडी आणि मनसे यांचा एकत्रित विराट सत्याचा मोर्चा निघालेला आहे आणि या सत्याच्या मोर्चासाठीच घटनास्थळी दाखल होण्यासाठी राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकावर दाखल झालेत। मुंबई लोकलने ते प्रवास करणार आहेत आणि या प्रवासादरम्यानच ते सामान्य प्रवाशांसोबत संवाद साधतायत का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं कंबर कसली, विरोधी पक्षनेते देखील सज्ज झालेत निवडणूक लढण्यासाठी आणि त्याच दरम्यान निवडणूक आयोगावर अनेक आरोप करण्यात आलेत। मतदार यादीतील घोळ असो, दुबार नावांचा प्रश्न असो किंवा मग मतचोरीचे आरोप असो, या सगळ्याच आरोपांवरून आज विरोधी पक्ष आणि मनसे मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात एकवटलेला आहे। विराट असा सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे आणि या मोर्चाच्या आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी राज ठाकरे सध्या दादरच्या या रेल्वे स्थानकावर पोहोचलेले आहेत। सध्याची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। दादर स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। दादरहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलनं राज ठाकरे प्रवास करणार आहेत। दादर स्थानकावरची गर्दी आपण पाहू शकतोय। राज ठाकरेंसोबत सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात आहे। त्याचसोबत इतर कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। मनसेचे पदाधिकारी असो किंवा इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दादर स्थानकावर दाखल झालेले आहेत। त्याचसोबत आज मुंबईत जो मोर्चा आयोजित केलेला आहे, या मोर्चासाठी दादर ते चर्चगेट या पश्चिम रेल्वे लोकलनं राज ठाकरे प्रवास करणार आहेत आणि या प्रवासादरम्यान ते सामान्य नागरिकांसोबत, सामान्य मुंबईकरांसोबत देखील संवाद साधतायत का आणि जर संवाद साधला तर ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। खरं तर दादर स्थानकावर जे मुंबईकर सध्या उपस्थित आहेत त्यांच्या मनात देखील राज ठाकरेंना पाहण्याची उत्सुकता आहे। राज ठाकरेंनी आपल्या इतर मनसैनिकांना देखील रेल्वेने प्रवास करूनच मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे, तशा सूचना केलेल्या आहेत। वाहतूक कोंडी होऊ नये, त्याचसोबत सामान्य मुंबईकरांना या मोर्चाचा त्रास होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई लोकलनं प्रवास करण्याचं आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं।
त्याचमुळे मनसैनिकांनाही रेल्वेनं प्रवास करून मोर्चात सहभागी होण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्या. आपण ही ताजी दृश्य पाहू शकतो. आयोगाविरोधात जो सत्तेचा मोर्चा निघणार आहे, याच आंदोलन स्थळावर दाखल होण्यासाठी राज ठाकरे दादर ते चर्चगेट या पश्चिम रेल्वे लोकलनं प्रवास करणार आहेत आणि त्याचसाठी ते सध्या दादर स्थानकावर दाखल झालेले आहेत. मनसेचे इतर काही पदाधिकारी आणि नेते देखील या स्थानकावर उपस्थित आहेत. मतदार यादीतील घोळ, दुबार नावं आणि मतचोरीच्या या सगळ्या आरोपांनंतर या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आज मुंबईत विराट असा सत्याचा मोर्चा काढतोय. या मोर्चामध्ये इतर काही सर्वपक्षीय नेत्यांना देखील सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरेंनी स्वतः केलंच होतं. त्यासोबत महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांनी देखील सर्व पक्षीय नेत्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आंदोलनस्थळी सत्ताधारी पक्षातून कोणी येतंय का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.